नमस्कार मित्रांनो, मी धीरज इंगळे. तर आज आपण निघालो होतो सकाळी 5:45 वाजता आणि आज आपण फक्त आणि फक्त उबेरचे ट्रिप केलेले आहेत. तर आपण कुठं कुठं गेलोय, किती ट्रिप केलंय, किती आपल्याला फेअर भेटला आणि प्लस आपण शेअर मार्केट पण केले. तर टोटल तुम्ही बघा व्हिडिओमध्ये, तुम्हाला नक्कीच आवडेल किती माझं अर्निंग झाले किंवा कसं मी करतो दिवसभरात. ठीक आहे, धन्यवाद. बंधू मित्रांनो, सकाळचे वाजलेत 5:51. आपण निघलो CNG फिल करायला आणि बघूया आज काम किती होते. काल पण व्यवस्थित झालं होतं, ते शेअर मार्केटचे मिळून होते त्यामुळे आपलं होते. ठीक आहे, आज पण बघूया किती होते. आज कोण आपल्या दिवसाची सुरुवात करते बघूया, आपण करतो अपडेट. उबेरकडनं आपल्याला एक राईड भेटली, मोठी राईड 325 ती शिवणे. तर राईड कंप्लीट झाल्यानंतर करतो अपडेट. ठीक आहे, दिवसाची सुरुवात होती 6:11. तर बघूया किती वेळ लागतोय आपल्याला, करतो अपडेट. आलोय आपण शिवनेला, काहीतरी कॉलेज होतं, एक्झाम आहे काहीतरी, NDAचीच असेल बहुतेक. तर कस्टमरचं बिल झालं तर 408 रुपये, आपल्याला भेटले 314 रुपये. तर ठीक आहे, आता इथनं बाहेर पडतो स्टेशनच्या साईडला, तिथं राईड तर असतं. तर बघूया आता इथनं आपल्याला फोन येतो. उबेरने चालू होतो, ओला आणि रॅपिडो चालू करतो. फोन बीच मागच्या वेळेस पण आलो होतो तेव्हा लगेच भेटली होती, पण ते दुपारचा टाईम होता. आता हे टायमिंगला सकाळची एवढ्या मॉर्निंगला राईड भेटते का नाही जरा चॅलेंज आहे, तरी करतो अपडेट भेटते का नाही. आपण आलोय आता शिवने बस स्टॉपला. इकडनं राईड तर भरपूर असायचं, पण आता मॉर्निंगचा टाईम आहे, एकदम 7च वाजलेत. सो मला असं वाटतं थोडंसं निघावं पुढच्या साईडला, हायवेला वगैरे राईड भेटून जाईल. कारण इथं जर टाईम घालवला तर आपण अडकून बसू. एक 2 किलोमीटर बघतो रोडला जाऊन, हायवेला पडते का राईड तर पडायला पाहिजे या एरियामधनं, कारण बस स्टॉप आहे, मेन बस स्टॉप आहे यांचं. तर ठीक आहे, बघू आपण कुठं जातोय. खराडीची भेटली होती आपल्याला राईड तिथनं शिवनेपासनं, आणि कस्टमरला सोडले. कस्टमरचं बिल झालं तर 414 रुपये, आपल्याला दिले 301 रुपये. तर 301 आणि 314, 615 रुपये आपला अर्निंग झाले. टाइम झाला 8:05. गाडी चालली 59 किलोमीटर. तर व्यवस्थितच चालले. ठीक आहे, आता इथं सकाळी पडेल का नाही पडेल थोडासा डाऊट आहे. इथं साईडला मानकर डोसा आहे, नॉर्मल एक नाश्ता करून घ्या टाईम तर, कारण इथनं बहुतेक माझ्या हिशोबाने आपल्याला हायवेला जावं लागेल खराडीच्या. तर बघूया इथनं पुढे जातोय, नाश्ता करू आणि मग पुढे जाऊया. तर आता आपण इथं इव्हनच्या पासून लगेच खाली निघलो आणि नाश्ता केला. तर तेवढ्यात त्याच कस्टमरचा फोन आला आपल्याला की माझं हेडफोनचं कवर राहिले, केस राहिले, त्यांचं सोनीचं होतं. ते गाडीमध्ये बघितलं होतं, दिसलं आणि सेम होतं कलर त्याचा सीटचा, आणि त्याचा ब्लॅक कलर असल्यामुळे माझ्या पण लक्षात नाही आलं. तर मी आपली ऑर्डर दिलीच होती जस्ट. त्यांना म्हटलं तुम्ही या इथं, तर ते म्हणते तुम्ही नाश्ता करा तोपर्यंत मी येते. जस्ट एक घास राहिला होता शेवटचा, ते आले, त्यांना दिलं. ठीक आहे, म्हणजे परत जर कुठे गेलो असतो लांब, तिथनं परत या, त्याच्यापेक्षा तिथल्या लगेच गेटच्या बाहेरच होतो 2 मिनिटं. त्यामुळं कस्टमरला पण हॅरस नाही झालं, म्हणजे वेळ लागला नाही आणि आपल्याला पण हे झालं नाही. ठीक आहे, आणि आणखीन एक आता गंमत झाली की शिवनेला मी थांबलो होतो तिथं बस स्टॉपच्या तिथं. तर माझ्या मागे एक वॅगनरवाला आला, मुलगाच होता, आणि त्याने बरोबर माग गाडी लावली माझ्या, आणि मी आपला फ्रेश झालो तिथं साईडला आणि बघितलं. तर तो असा मोबाईल पाशी हात ठेवून बसला होता, असा की राईड पडली का लगेच मी एक्सेप्ट करणार म्हणून. ठीक आहे, हरकत नाही. आणि एक 2-4 मिनिटं थांबला तिथं तो, म्हणजे मी पण तिथं थांबलो. नंतर तो माझ्या मागून निघून गेला समोरच्या साईडला, पुढं थोडंसं जाऊन तो थांबला. आणि मी पण म्हणलं आता बराच वेळ झाला राईड पडत नाही, तर मी पण तिथनं निघलो थोडं पुढं. तर मी त्याला क्रॉस करून गेलो पुढं थोडंसं. तो एका ठिकाणी साईडला, रोडच्या साईडला जागा बघून तो साईडला थांबला आणि मी गेलो पुढं. थोडंसं मी एक 100 मीटर गेलो असं, मला पण जागा दिसली थोडीशी, आणि सो मी तिथं गाडी लावली साईडला आणि गेलो. आणि मला तेवढ्यात एक राईड पडली खराडीची. म्हणजे तो असा बोट धरून बसला होता तिथं, पण मी जाताना बघितलं, कारण गाडीवर नंबर स्टिकर लावलं होतं AB असं काहीतरी, ABSCR, म्हणजे लगेच ओळखू येईल गाडी अशी म्हणून. तर मी म्हणलं तोच आहे, आणि मी राईड एक्सेप्ट केली आणि खराडीला कस्टमरला सोडलं. म्हणजे मी खराडी कस्टमरच्या पिकअप लोकेशनला गेलो, एक बोलत होतो कस्टमरच्या पिकअप लोकेशनला गेलो. तर कस्टमरला पिकअप करून रोडला आलो.
तर हा मागून मला ओव्हरटेक करून गेला, तरी तो एमटीच होता. एक मिनिट, मागाशी बोलता बोलताच राहिलं. ती राईड कम्प्लीट करता करता त्या मुलांनी माझ्यासारखंच करत होता, म्हणजे कॉपी करत बसला होता. पटकन स्क्रीनला हात लावून बसला होता, पण ती राईड त्याला न पडता मला पडली. ठीक आहे, इन्सिडेंट घडतात. आणि तिथनं लगेच मला एक राईड पडत होती खारडीतनं लोणीची. एक्सप्रेस हायवे बघितला मी, पुणे कोल्हापूर काहीतरी. 250 रुपये फेअर दाखवत होतं काहीतरी, तर मी एक्सेप्ट केलं आणि आलोय. तर यांनी थोडंसं गेटमधून आतमध्ये आणल्यामुळे फेअर वाढलं वाटतं. 276 काहीतरी कस्टमरचं बिल झालं, तर 234 झालेत. त्यांनी आपल्याला 300 रुपये दिलेत. तर 24 रुपये आपल्याला तिथे एक्स्ट्रा दिलेत त्यांनी टिप. ठीक आहे, 24 रुपये म्हणजे आपल्याला इथनं जायला पुढं आता एमटी आपण जाणार त्याच्यापेक्षा तेवढे त्याचे पैसे पण झाले. 25 रुपये 24 रुपये म्हणल्यावर 6 किलोमीटर आपल्याला पैसे भेटून गेले एक्स्ट्रा. तर हरकत नाही. आपण बघू आता इथनं पुढे जातोय. इथनं आता लोणी काळभोर एकदा आलोय मी लोणीला माग 2-3 दिवसापूर्वी. पण आता इथनं राईड भेटते का नाही भेटत जरा शंकाच असते. पण ठीक आहे, आपल्याला फेअर दाखवलाय. 9:07 झालेत, गाडी चालली 81 किलोमीटर आणि 850 आणि हे 25 रुपये. तर 950 रुपये आपला अर्निंग झालेले आहे. तर ठीक आहे, बघू आता पुढे जातोय आपण. मस्त बनवलंय यांनी हे, म्हणजे माहित नव्हतं मला, कधी मी इकडे कधी आलेलोच नाहीये. राईड कम्प्लीट झाल्यानंतर करतो. राईड तर झालेली आहे, आता इथनं कुठं बाहेर जातोय बघतो आणि नंतर मग अपडेट करतो. आपल्याला एक राईड पडली आहे स्टेशनची. तर महागरपट्ट्याला आलोय आपण. महागरपट्ट्यापासून इथे फिरणार. मध्ये 2 ओलाचे एक्सेप्ट केल्या होत्या, पण एक्सेप्ट केल्यानंतर बघितलं की 16 मिनिटाचं पिकअप आहे. मी कॅन्सल केली. आणि दुसरी पण अशी एक बाय मिस्टेक एक्सेप्ट झाली, ती पण कॅन्सल झाली. म्हणजे असं करायची नव्हती, पण ते मांजरी वगैरे त्या साईडचं पिकअप होता एवढं लांबनं. गर्दी खूप आहे तिकडं. आता इथनं पण गर्दीच आहे, पण ठीक आहे, आपल्याला स्टेशनची डायरेक्ट राईड भेटली म्हणजे स्टेशनपासून आपल्याला पुढची राईड भेटेल. आणि आत्ता एक 10-15 मिनिटं गाडी साईडला घेतली होती शेअर मार्केटचं बघायला. मार्केट ओपन होतं तर आपल्याला 2-3 ट्रेड भेटलेले आहेत. 580 रुपये तिकडं आपल्याला निघलेत. समजा टॅक्स कटून 30 रुपये टॅक्स कटले तरी 550 ते 900 हे म्हणजे टोटल आपलं 14, 9 आणि 5, 14 आणि 50, 1450 आपलं अर्निंग झाले. वेळ झालाय 9:51 10 वाजले समजा. आणि गाडी 92 किलोमीटर चालली. तर शेअर मार्केट आपल्याला जमतं थोडंसं, त्याच्यामुळं थोडासा हातभार लागतोय आपल्याला. आणि इथनं आता युटर्न घेऊन आपण कस्टमरला पिक करू स्टेशनपर्यंत. ती पण एक राईड आपली कंप्लीट होईल. 180 रुपये. 180 म्हणल्यावर 160 वगैरे पकडून चाल आपल्याला भेटून जाते. छोटीशी राईड, छोटीशी नाही म्हणता येणार, गर्दीची अर्धा-पाऊण तास लागेल माझ्या हिशोबाने तरी पण इथनं मोकळं जाण्यापेक्षा जेवढेच पैसे झाले तर 160 रुपये आणि ते 25 रुपये आपल्याला तिकडे एक्स्ट्रा भेटलेली. समजा 200 रुपयाची राईड होती ही. ठीक आहे, हरकत नाही. करतो अपडेट राईड कम्प्लीट झाल्यानंतर. आलो आपण स्टेशनला. खूप वेळ लागला, गर्दी होती, ट्रॅफिक होती, म्हणून मला ते मगरपट्टा सिटी वगैरे त्या साईडचा एरिया आवडत नाही. ठीक आहे, राईड होती बॅक टू बॅक, सो मी एक्सेप्ट केली. म्हणलं मोकळं जाण्यापेक्षा तेवढंच आपल्याला येतील. 174 आपल्याला भेटले. कस्टमरचं बिल झाले 239 आणि त्यांना कॅश हवी होती थोडीशी. तर आपल्याकडे कॅश अवेलेबल होते, आपण त्यांना कॅश दिली. त्यांनी ऑनलाईन केले. 2 स्टॉप होते कस्टमरचे. पहिलं एक त्यांच्या फ्रेंडला कोणाला तरी पिकअप करायचं होतं, ते करून आपण स्टेशनला आलो. आता इथं फ्रेश होऊ. आणि 25 ते 30 कॅब आहेत रोमध्ये. तर म्हणजे तेवढा टाईम पण जाईल, आपलं फ्रेश पण होणं होईल आणि कॅब पण जातील, 5-10 कॅब जातील. इथनं आता युटर्न घेऊन परत आपण तिथं वॉशरूम आहे तिथं जाऊ, फ्रेश होऊ आणि तिथं थोडंसं मार्केट बघू परत, शेअर मार्केट. तोपर्यंत म्हणजे मग तो पण वेळ भेटेल आणि आपल्याला कॅबसाठी पण इकडे तिकडे फिरण्यापेक्षा. आणि गरमी खूप आहे. 11 वाजलेत पण म्हणजे 9, 8, 8:30 पासून गरमी चालू झाली. एकदम असं नको झाले. तर ठीक आहे, हरकत नाही. त्यासाठी आपलं मॉर्निंगचा टायमिंग जो आहे आपला एकदम बेस्ट, म्हणजे मला तरी वाटतो 5, 5:30 पावणे 6ला मी निघतो आणि 1:30-2 वाजेपर्यंत माझं काम होऊन जातं. कोकण चला 3 वाजेपर्यंत व्यवस्थित होऊन जातं, म्हणजे 8-9 तास होऊन जातात. तर ठीक आहे. तर बघू आता इथनं कुठं राईड पडते आपल्याला, करतो अपडेट. स्टेशनच्या इथनं आपल्याला एक राईड पडली उबेरकडनं
हातवड्याची कस्टमरने आईवडिलांसाठी बुक केली आहे. आपण आलोय लोकेशनला. येतात ते कस्टमर. 274 काहीतरी फेअर दाखवले आपल्याला. 1030 आपलं झाले. समजा 250 जर टी जरी भेटले तरी 1280 त्याचं होईल. आणि शेअर मार्केटचं झालं आपलं 820 काहीतरी टोटल. तर 2000च्या आसपास आपलं अर्निंग होतंय ही राईड कंप्लीट झाल्यानंतर बघू तिथनं पुढं कुठं जातोय, करतो अपडेट. रेल्वे स्टेशन पासून हातवड्याची ट्रिप होती, पण त्यांनी त्यांच्या आईवडिलांसाठी बुक केली होती. त्यांना काही तिथला ॲड्रेस सापडला नाही. जवळपास 8 मिनिटं मी वेट केलं. शेवटी मी बाहेर निघून त्यांना शोधलं आणि कस्टमरला सोडले. कस्टमरच्या ड्रॉप लोकेशनला हॉटेल इन काहीतरी हायवेलाच आहे, मुंबई पुणे हायवेला. तर इथनं मला लगेचच एक एअरपोर्टची राईड पडली आहे. 1 किलोमीटरचा पिकअप आहे. चाललोय आपण कस्टमरच्या पिकअप लोकेशनला आणि राईड कंप्लीट झाल्यानंतर करतो अपडेट की किती फेअर भेटला, काय भेटला. मागच्या फेअरचं पण किती झाले काय पाहिलं नाही मी, आणि आत्ताचं बघतो किती होते ते. आपल्याला एक राईड भेटली तिथून एअरपोर्टची. ती राईड आपण कंप्लीट केली. कस्टमरचं बिल झालं 417 रुपये. 305 रुपये आपल्याला दिलेत आणि टोटल आपलं अर्निंग झाले 1627 झाले. जवळपास 5 राईड आपण केलेत आणि 820 रुपये, 840 का 850 रुपये आपलं शेअर मार्केटचं झालेलं आहे. तर टोटल आपण 16, 17, 18, 19, 20, 21, 2400 वरती काहीतरी, आणि ते आपल्याला 25 रुपये ते भेटले होते. 2450 रुपये अर्निंग आपलं झालेलं आहे. आजचा टाइम झाला 1:20. गाडी चालली 158 किलोमीटर. तर आता इथनं आपण विश्रांतवाडीच्या साईडला जाऊ, फ्रेश होऊ आणि घरच्या साईडला निघू, कारण आपला टाइम झालेला आहे. आणि उद्या आपला विकली ऑफ आहे, सॅटरडे. एक दिवस तरी पाहिजे स्वतःसाठी, कारण माझा बिझनेस होता तर सुट्टी नव्हतीच. 1 मंथमधनं 1 सुट्टी घ्यायचो फक्त. तर आता ही कॅब चालू केल्यापासून विकली 1 सुट्टी मी घेतो. आपण घरी निघलो होतो, पण आपल्याला भुफरीची राईड भेटली तर आपण पटकन ॲक्सेप्ट केली. एअरपोर्ट पासूनच चाललोय परत एअरपोर्टच्या एरो मॉलला. बरं आहे, डायरेक्ट आपल्याला घरची राईड भेटली. आणि आपण कस्टमरला पिक करतोय. मेसेज आलाय कस्टमरचा, बॅग लगेच घेतोय म्हणून आणि येतोय. ठीक आहे, हरकत नाही, आपल्याला वेटिंग चार्ज भेटेल, चांगली गोष्ट आहे. आपण एरो मॉलला जाऊ आणि बघूया तिकडनं आपल्याला किती वेळ लागते ओसरला जायला. करतो अपडेट नंतर. एक ओसरीला क्लासची कार्ड अपडेट देईल आणि शेअर मार्केट काही जमत नाही वाटतं आणखी बरं, कारण अर्धा पाऊन यामध्ये जाईल माझ्या हिशोबाने. अर्धा तास तर नक्की जाईल, कारण यायला टाइम जाणार इथनं. ठीक आहे, बघूया, करतो अपडेट. उबेरकडनं जी राईड भेटली ती आपण कंप्लीट केली आता बन्सीलाल सिटी दिघीमध्ये, दिघी रोडला. तर याच्यामध्ये असं गंमत आहे की 260 रुपये कस्टमरचं बिल झालंय आणि मला 150 रुपये दिले. ॲटलिस्ट 180, 200 तरी द्यायला पाहिजे होते. काय कळतच नाही. 106 रुपये त्यांनी स्वतःला ठेवले 260 रुपयामधलं. म्हणजे मला घरी जायचं होतं, त्यांना माहित होतं का काय मी ॲक्सेप्ट करणारच म्हणून. एवढा फेअर कुठं देतात का कमी. ठीक आहे, तर 1780 रुपये आपलं अर्निंग झालंय उबेरकडनं आणि 830 रुपये शेअर मार्केटचं. तर टोटल जर केली तर 2610 रुपये जातात. 2610 रुपयाचा आपला गॅस पकडा. तरी 2 गाड्या CNG आहे आणि फुल गाडी कंटिन्यू AC वर आहे. तरी 2000 रुपये आज आपली बचत झालेली आहे. तर ठीक आहे, आपलं टार्गेट तर पूर्ण झाले. तर बघूया आता. आपण घरीच निघतो, 1-5-10 मिनिटात आपण घरी पोहोचू. तर भेटूया डायरेक्ट परवा.